आता हा जो मुद्दा आहे या चंद्रकांत हौसराव मोरेचं जर भाषण आपण ऐकलं सभापती महोदय, तर यांनी लाल कार्पेट, लाल बॅच, त्याचप्रमाणे या विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाच्या प्रत्येक सदस्याचा अत्यंत अवमान होईल। आणि ते भाषण चालू असताना त्या कर्जत जामखेडचे विद्यमान आमदार त्या ठिकाणी सूर्यकांत हौसराव मोरे, सूर्यकांत मोरे, आणि ते भाषण चालू असताना जामखेडच्या विधानसभेचे सदस्य त्या मतदारसंघाचे तिथे अक्षरशः हसतायत। म्हणजे तुम्हाला सुद्धा तो अवमान मान्य आहे का? जर विधान परिषदेच्या सदस्याचा, सभापतींचा, ठीक आहे, तात्कालिक तुमचे काही मतभेद असू शकतात, राजकीय वैमनस्य असू शकतं, पण त्या अनुषंगानं एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता जर असा अवमानजनक बोलत असेल तर त्यावर विशेष अधिकार भंग झालाच पाहिजे, फौजदारी गुन्हे झालेच पाहिजे। असा कोणीही माणूस उठेल आणि उद्या विधान परिषद सदस्याला बोलत असेल आणि त्याला जर विधानसभेचा सदस्य बसून तिथे हसत असेल तर हे सुद्धा अवमानकारक आहे। या हक्कभंगाबरोबर त्याला मूक संमती देणाऱ्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई व्हावी, असं या निमित्तानं मी आपल्या समोर निवेदन करतो।